बळी वीर शक्ती बोलू नये, कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिवाया. सायास करसी प्रपंचादिननिसी, हरिसीन भजसी कोण्यामुळे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल सहस्रदीपे दीप कैसी प्रकाश. नरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्. स्वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदा. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शिवं संवामनं वन्दे वन्दे साधु भगवान्. मुनिवर्यं साधु श्रेष्ठं गणेशानन्दं नमामि. जयंतीया स्मरण होय, सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे, ते नमस्कारो होनी.
भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ईश्वरचिंतनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला भंग श्री संत श्रीमंत ज्ञानराज माऊली त्यांचा 27 भंगाचा हरिपाठ आणि त्या हरिपाठातील 4थ्या क्रमांकाचा हा भंग आहे. ज्ञानोबाराच्या कालामध्ये त्यांच्या समोर 10-5 समजदार शहाणे मंडळी आली आणि महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही जरा थोडे मुक्त आहात. महाराजांनी विचारलं का बरं? त्यांनी सांगितलं तुम्हाला घर नाही, दार नाही, जमीन नाही, जुमला नाही, नातेवाईक नाही, कोणी नाही. त्यामुळे तुम्ही संसारात असून सुद्धा नसल्यासारख्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं ज्याला कुणीच नाही, ज्याला काहीच नाही, ज्याच्याजवळ कोणीच बसत नाही, कोणी उठत नाही, ते संसारातून मुक्त झाले असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण असं तर जंगलातल्या सिंहाजवळ बी असतं. त्याच्याजवळ बी कोणी बसत नाही, उठत नाही, बोलत नाही, चालत नाही, एकलंच आपलं फिरत राहत. तसं विचारलं 4 सज्जनांनी की महाराज आम्हालाही असं वाटतं की आम्ही संसार सोडून जावा की काय, संसार सोडून जावा की काय. महाराजांनी सांगितलं की संसार सोडून जाणं शक्य नाही. आणि सोडून जाऊन जाऊन तरी कुठे जाणार तुम्ही? घरदार सोडलं, बाई बाई लेकराला सांभाळा. घरदार सोडलं, पंढरपूरला गेले, तिथे काही कमी आहे का? घरदार सोडलं, वाराणसीला गेले, तिथे काही कमी आहे का? घरदार सोडलं, ऋषिकेश हरिद्वारला गेले, बद्रीनाथला गेले, केदारनाथला गेले, तिथे काही त्यापेक्षा कमी आहे का? तिथे बी हेच आहे. तरी पण विचारण्यात आलं काहीतरी करा आणि आम्हाला संसारातून वेगळं करा. लोकांनी विचारलं का बरं? महाराजांनी विचारलं का बरं? तर त्यांनी सांगितलं संसार आमच्या दारामध्ये धरणं देऊन बसलेला आहे. जुन्या काळातले माणसं थोडे धरणं देऊन बसायचे. त्या धरणं देणाऱ्यामध्ये पहिला व्यक्ती यायचा मुसंजू. तो सकाळीच यायचा आणि दारात बसायचा. जोपर्यंत त्याच्याजवळचा तो लोखंडाचा तो मोठा आठवा भरत नाही, देत नाही, तोपर्यंत तो जायचाच नाही, तिथेच बसायचं. बाई जरा लेकरं सांभाळावा, पुन्हा सांगण्याची पळी आणू नये. त्याच्यानंतर दुसरा एक जण यायचा, तो सकाळीच यायचा, त्याचं नाव वासुदेव. अंधारातच यायचा, कंदी लावून यायचा आणि प्रत्येकाच्या दारात बसायचा. बसल्याच्या नंतर जोपर्यंत त्याला कोणी कपडा देत नाही, भाकरी देत नाही, धान्य देत नाही, अपेक्षेप्रमाणे पैसे देत नाही, तोपर्यंत तो जायचाच नाही. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये राजस्थानचे बैल विकणारे हिडीवाले यायचे, बैल देऊन जायचे. ठरलेल्या वायद्याला आले की ते दारात बसायचे, हातामध्ये काठी घेऊन. लोक म्हणायचे जरा थोडं फिरून ये ना, असं चक्कर मारायचा आणि तिथेच उभा राहायचा. का? त्याने त्यांच्या दारामध्ये धरणं धरलेलं आहे. आता मी लोक धरणं धरतात. बरे जर तर रात्री खातात तर दिवसा धरणं धरतात. काही मंत्रालयाच्या दारामध्ये तर काही कलेक्टरच्या दारामध्ये, काही तहसीलदाराच्या दारात. ज्याला धरणं धरायला जागाच मिळाली नाही ते सासऱ्याच्या दारात धरणं धरायला. ते आम्हाला धरणं धरायचं का? आमच्या लग्नामध्ये थोडं दिलं होतं, आता मुलाचं लग्न आहे तर थोडी अंगठी द्यावा. धरणे धरणारे, आणखीन धरणे धरणारे.
पण हे सारे धरणे धरणारे केव्हा ना केव्हा तरी धरणं सोडतात. नाही त्यांनी सोडलं तर या जन्मापर्यंत ठेवतात, दुसऱ्या जन्मात धरीत नाही. पण असा एक धरणं धरणारा व्यक्ती आहे की तो या जन्मातही धरणं धरतो, पुढच्या जन्मातही धरणं धरतो, किंबहुना या जन्मात धरणं धरता धरता तो पुढच्या जन्माची तयारी करूनच ठेवतो. खरा सावकार त्याला म्हणायचं. व्याजाचे पैसे महिन्याला घ्यायचे आणि मुद्दल तसेच ठेवायचे, त्याला सावकार म्हणायचं, खरा सावकार. व्याजाचे पैसे महिन्याला आणि मुद्दलाचे पैसे शेवटपर्यंत. कुठपर्यंत? जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत. आणि तो मेल्याच्या नंतर पुन्हा ज्याने ते कर्ज घेतलं त्यांनी बैल होण्याच्या दारात फेडायचं इथपर्यंत. इथपर्यंत ते धरणं धरणारा माणूस. पण असा एक धरणं धरणारा व्यक्ती आहे की तो तुमच्या जन्मापासून तुमच्या बरोबर आहे, तुमच्या मृत्यू बरोबर आहे, मेल्याच्या नंतर पुन्हा तो तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही किती फिरत बसला तरी तो तुम्हाला सोडायला नाही. का? त्याने तुमच्या दारात धरणं धरलेलं आहे. तो धरणं धरणारा व्यक्ती कोण असेल? तुमच्या अंदाजाने तो धरणारा व्यक्ती कोण असावा? महाराज, तुमच्या अंदाजाने तो धरणं धरणारा व्यक्ती कोणता असावा? महाराज, तुमच्या अंदाजाने. आता 2-4 जण कीर्तनकार मंडळी, धरणं धरणारा तो कोण व्यक्ती असावा तुमच्या अंदाजाने? त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला आठवलं पाहिजे, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्या व्यक्तीचं नाव जर सांगता आलं नाही तर मी त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगेल, पण सर्वांकडून पैसे घेईल त्याच्या मोबदल्यात. आपलं कीर्तन नाही, आपला कीर्तनाचा क्लास आहे. आपलं कीर्तन जरा मनपूर्वक एखाद्याने ऐकलं तो तर या क्लासवरती पास होऊन काही पैसे कमील, किती काही दिवस त्याला चालेल ते. फक्त त्यांनी मनपूर्वक ऐकलं पाहिजे आणि टिंगल नाही केली पाहिजे. त्याचं माझ्याकडे 2 बटन आहे, टिंगल केली की त्याला उलट करतो, जो सरळ राहतो त्याला सरळ करतो. कोण आहे तो धरणं धरणारा? महाराजांनी विचारलं, कोण आहे तुमच्या घरी धरणं धरणारा? त्याने सांगितलं, महाराज तेच तर कळत नाही. महाराजांनी सांगितलं, किती धरणं धरणारा असू द्या, तुटेल धरणे प्रपंचाचे, धरणे प्रपंचाचे तुटेल. तुटेल शब्द भविष्यकाल दाखवतोय. प्रपंचाने किती वर्ष धरणं धरून घेऊ द्या, पण एक दिवस तो तुमच्या पुढे नम्र होईल आणि तुम्हाला हात जोडील आणि समजून सांगेल की महाराज, आजपासून मी तुमच्या दारात राहील पण तुम्हाला त्रास देणार नाही. कोण? ज्याने धरणं धरलं तो. धरणं कोणी धरलंय? सावकाराने धरणं धरलं. धरणं कोणी धरलं? प्रपंचाने तुमच्या दारामध्ये धरणं धरलेलं आहे. तो सोडायला तयार नाही. तुम्ही किती सोडण्याचा प्रयत्न करा, या जन्मात नाही, त्या जन्मात, त्या जन्मात, त्या जन्मात, त्या जन्मात, मागे बहुता जन्मी अनेक जन्म. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. बहुत जन्माच्या शेवटी किती दिवस त्याने धरणं धरलं पता नाही. पण महाराजाला विचारलं, महाराज काही करा पण एखादा मार्ग सांगा धरणे करी आमच्या दारातून उठवायचा. महाराजांनी सांगितलं, सहज मार्ग आहे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हरी जप करणे धरणे प्रपंचाचे तुटेल म्हणे ज्ञानदेव. प्रपंचात धरणं सहजगत्या तुटेल हे ज्ञानोबरायाने आपल्याकडे येणाऱ्या लोकांना समजून सांगितलं. काय आहे प्रपंचाचं धरणं तोडण्याचं काम? जप करणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. ज्ञानदेव म्हणे देवी जप करणे नव्हे. ज्ञानदेव म्हणे म्हसोबा जप करणे नव्हे. ज्ञानदेव म्हणे खंडोबा जप करणे नव्हे. ज्ञानदेव म्हणे कोणत्याच व्यक्तीचा जप करणे नाही, फक्त हरी जप करणे, दुसऱ्याचा नाही.
ज्यांनी ज्यांनी आपल्या नावाचा जप करायला लोकाला सांगितला ते जेलमध्ये सडलेले आहेत. आज बी जेलमधून निघालात ते. त्यांनी परमार्थावरती आक्रमण केलेलं आहे. ज्यांनी परमार्थावरती आक्रमण केलं ते जेलमध्ये आहे. ज्यांनी धनावरती आक्रमण केलं ते जेलमध्ये आहे. ज्यांनी सत्तेवरती आक्रमण केलं ते जेलमध्ये आहे. ज्यांनी मित्राच्या संपत्तीवर आक्रमण केलं ते बी जेलमध्ये आहे. ज्यांनी संस्थेच्या संपत्तीवरती आक्रमण केलं ते बी जेलमध्ये आहे. आणि काही जेलमध्ये जाण्याच्या रस्त्यावरती उभे, केव्हा जातील पता नाही. पण विचारलं हा धरणेकरी जाईल का? महाराजांनी सांगितलं हो हा जाईल, पण याच्यासाठी एक शर्त आहे. हरी जप करणे, करणे जप हरी, धरणे तुटेल प्रपंचाचे मने ज्ञानदेव. पण एकाने विचारलं की महाराज आम्ही काय देवाचा जप करीत नाही काय? किती घाईने करावं लागेल, किती तत्परतेने करावं लागेल. काही लोकांचं असं मत आहे की वर्षातली एक एकादशी केली का हिंदूचं काम झालं. काही लोक म्हणतात नाही वर्षातून 4 करा. काही लोक म्हणले नाही महिन्यातली करा. काही लोक म्हणले नाही महिन्याची बी करा आणि 15 दिवसाची बी करा. का तर मतप्रवाह अनंत, अनेक मतप्रवाह. तेव्हा विचारलं प्रपंचाचं धरणं तोडण्यासाठी भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचंय. दिवसातून एकदा घ्यायचं का 15 दिवसातून एकदा घ्यायचं का महिन्यातून एकदा घ्यायचं का वर्षातून एकदा घ्यायचं, केव्हा घ्यायचं आणि कसं घ्यायचं. असा उच्चार केला तर काय ते जप करणं होईल काय? नाही, असा जप करणं होणार नाही. व्याकरण शास्त्र याला महत्व आहे. व्याकरण शास्त्रामध्ये काय पुन्हा पुन्हा उच्चारण अभ्यास. अभ्यास शब्दाचा अर्थ काय? पुन्हा पुन्हा उच्चारण करणे, याला अभ्यास असे म्हणतात. आणि तो किती तत्परतेने करावा. महाराजांनी त्याचं उदाहरण दिलं. साह्यास करशी प्रपंचा दिननिसी, दिननिसी प्रपंच विषय साह्यास करीशी. रात्रंदिवस प्रपंचासाठी जेवढा जोमाने प्रयत्न करतो तेवढाच प्रयत्न हरिजप करण्यामध्ये लाव. साह्यास करसी प्रपंचा दिननिसी. केव्हा केव्हा आपण ते लोक पाहिले असतील, ते डफडे रुफडे वाजायला येतात, सुंदर वाजतात. आणि वाजल्याच्या नंतर त्यांच्यातला एक जण असा पैसा काढतो जमिनीवर ठेवतो आणि तो वाजता वाजताच खाली वागतो, जिभेने पैसा उचलतो. काही माणसं कंपळाने पैसा उचलतात, तर काही माणसं नाकाला आलेल्या घामाने पैसा उचलतात. विचारलं एवढा प्रयत्न काय? महाराज सांगतात याच्यापेक्षा सुद्धा भयानक प्रयत्न करावा लागतो परमार्थाला. केवळ माळी घातल्याने, गंध लावल्याने, काही केल्याने परमार्थ होतो असं अजिबात समजायचं नाही. किती तत्परतेने करायचा तर त्याच्यासाठी महाराजांचं एक वचन आहे. पारियाचा रवा घेता भूमीवरी. बारीक असा अनुरेणू सारखा पदार्थ जमिनीवरती पडावा आणि तो वाळूच्या कणातून उचलून घेण्यासाठी जेवढा प्रयत्न करावा त्याच्यापेक्षा भयानक प्रयत्न जो परमार्थात करतो ते गेल्याच्या नंतर मग लोक त्यांची पूजा करतात. ते जिवंत आहेत तोपर्यंत नाही. हो, कसोटीला उतरल्याच्या नंतर सोनं, नाही तर त्याला जाळीतच राहायचं, जाळीतच राहायचं, जाळीतच राहायचं. का? जोपर्यंत त्याच्यातला हिणकस भाग जात नाही तोपर्यंत त्याला जाळीतच राहायचंय. तसं प्रपंचाची साधना सुद्धा कशी करायची. साह्यास करसी प्रपंचा दिननिसी, हरीशी न भजसी कोण्या गुणे. भगवान परमात्म्याचं भजन तू का करत नाही? काय तुझ्याकडे शक्ती आहे? काय तुझ्याकडे सामर्थ्य आहे? कोणत्या सामर्थ्यावरती तू भुलून गेला? काय सामर्थ्य तुझ्याकडे आहे? काही सामर्थ्य नाही. तरी पण सामर्थ्य संपन्न माणसं आहे. एकाने विचारलं मुंग्या घरात निघला बाहेर काढा.
नवीन पाहुणे मुंबईत आले होते. ते म्हणले, मुंग्या तुम्हाला काय करतात? एवढाले माणसं घरात राहायला लागले नाही, बारकाल्या मुंग्या काय करतात तुम्हाला घरात? राहू द्या घरातच. आता मोठे जावई, अधिकारी जावई, सर्वांनीच ऐकायचं ठरलं. ठरल्या मुंग्या. आणि 2 हुशार पाहुणे, त्यांनी 2-4 खडी साखरेचे दाणे त्यांच्या पाठवर नेऊन टाकले आणि झोपल्याच्या नंतर जे मुंग्या चावल्या, जे खाजी, हे मोठ्याल्या गांधी आल्या. तो म्हणला, का आमची चेष्टा केली काय तुम्ही? ते म्हणलं, काय म्हणून? काही चेष्टा नाही केली आम्ही तुमची. माझ्या अंगाला एवढ्या गाठी का, मोठ्याला गाठी कशा आल्या? त्याने सांगितलं, त्या बारक्या मुंग्याची शक्ती, बारक्या मुंग्याची शक्ती आहे. म्हणून प्रत्येक जणाजवळ शक्ती आहे, पण काहीची शक्ती लोकाला त्रास देण्यातच आहे. काहीची शक्ती लोकांचा तिरस्कार करण्यातच आहे. काहीची शक्ती शहाण्या माणसाला त्रास देणं याच्यातच त्यांची शक्ती आहे. प्रत्येक गावामध्ये ते 10-5 जणांच्या टोळ्याच आहेत. त्या घरी भाकर नाही, गाडी कोणाकोणतरी उसनी पासनी घ्यायची आणि शहाण्या माणसाच्या विरोधामध्ये 4-2 कागद आपले फिरीत राहायचे. का? तर त्यांची शक्तीच तेवढी, त्यांचं सामर्थ्यच तेवढं. काही लोक ते इतके हिमजिकल आहेत की त्यांना आपल्या गुरुची शक्ती सुद्धा कळत नाही. आपल्या गुरुच्या पुढे बी थोडासा काही पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतात. ती माणसं वेगळी. काही माणसं तर इतकी हिमजिकल आहेत, नोकरीपर्यंत घेऊन जाणारे माणसं नोकरी लागल्याच्या नंतर ते भेटले तर त्यांना रामराम सुद्धा करायला तयार नाही, इतके हिमजिकल आहेत. हो, असे हिमजिकल माणसं. बरं, विचारलं, काय सामर्थ्य आहे तुमच्याकडे? महाराजांनी सांगितलं, साह्यास करशी प्रपंचा निननिसी हरिसी न भजसी कोण्या कोणी. का तू असं भजन करत नाहीस? महाराजांनी सांगितलं, नाही, थोडंसं तरी भजन करणार. थोडं भजन करलं काय? पण विचारलं, महाराज भजन करायचं, पण करायचं तरी मला कशासाठी? त्याने सांगितलं, एकाच कारणासाठी. म्हणले, का? म्हटले, तुला तुझ्या जीवनातलं दुःख घालवायचं असेल तर एका व्यक्तीला प्रसन्न करून घे. कोण व्यक्ती तो? तो म्हटले, त्याचं नाव आहे परमात्मा. त्याला प्रसन्न करून घे, देव प्रसन्न करून घे. देवाची प्रसन्नता झाली तर गरीब माणसाला श्रीमंती येते. देवाची प्रसन्नता झाली, सन्मान मिळतो. देवाची कृपा झाली तर जगामध्ये काही करता येतं. देवाची कृपा झाली तर आपलं नाव इतिहासात कोरलं जातं. पण देवाची कृपा पाहिजे. गावावरती नाथ महाराजांची कृपा झाली तर रामायणामध्ये त्यांचं नाव येतं. एक सज्जन होऊन गेले, राजीव नावाचे. त्यांच्यावरती उदयनाचार्याने कृपा केली तर त्यांच्यासाठी त्याने ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे न्याय सिद्धांत मुक्तावली. आपल्या शिष्यावरती कृपा करण्यासाठी ज्ञानोबरासारख्या संतांनी रेड्यावर कृपा केली तर त्यांची समाधी आणि त्यांची यात्रा सोहळा सुरू झाला. आणि शबरीवरती राजा रामचंद्राची कृपा झाली तर जीवन कुठून कुठपर्यंत गेलं, मोठं जीवन झालं. वामन भाऊ महाराज, भगवान बाबा सारख्या साधू संतांवर देवाने कृपा केली तर किती आज त्यांचा गौरव आहे. स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराजावरती अनेक साधूने कृपा केली म्हणून आखाड्यामध्ये त्यांचा विचार आहे. आज महाराष्ट्रातल्या कोणाला विचारित नाही तिकडं, पण तिकडे सुद्धा इंदुवासिनी देवीच्या स्थानाला आदराने विचारल्या जातं. का? तर त्यांच्यावरती कृपा आहे. आणि मग कृपा तुमच्यावरती झाली पाहिजे. बिना कृपेचं मरू नका. बिना कृपेचे मेलात यमराजाच्या दरबारामध्ये ग्वाही द्यायला कोणीच नाही. विधाना प्रसन्न त्वरित. देवता कशाने प्रसन्न होईल काही कळत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं कवड्याच्या माळा घातल्या की देव येतो. बऱ्याच लोकांना तर आराधेचे गाणे म्हणता म्हणतात देव येतो. आणि देव बी अशा लोकांच्या अंगात येतो. देव इतका विचित्र प्राणी ज्याने 8 दिवस आंघोळ केली नाही, ज्यांच्या कंपाला कुंकू लावण्याचा अधिकार नाही, ज्यांनी एकही दुष्कर्म करायचं सोडितलं नाही, त्यांच्या अंगात देव.
कोणता देव? हा हा त्यांच्या अंगात देव. आता अशा देवाने जर कृपा केली तर फार झालं तर लोकांना भोंदून पोट भरता येईल, पण परमार्थाचं त्याच्यात काहीच होणार नाही. प्रसन्न त्वरी उगार आहे निवांत सिनसेवाय. देवता तुझ्यावरती कशाने प्रसन्न होईल हे जादूटोना जारण मारण उच्चाटन मोहन स्तंभन आदी करू नको. हे जर करण्याचा प्रयत्न केला तर देवता आता तुझ्यावर प्रसन्न झाल्यासारखे असतील, पण मेल्याच्या नंतर हे जादूटोण्यावाले जिथं मरून गेले तिथे तुला घेऊन जातील. बऱ्याच वेळेला भूतांगात आल्याच्या नंतर जोपर्यंत पक्का मांत्रिक मिळत नाही तोपर्यंत त्या अंगातलं ओढत राहतं, मी तुला नेईल, मी तुला नेईल, मी तुला नेईल. त्याला विचार कुठे नेणार आहे? तो म्हणला माझ्या बरोबर नाही. विचारलं तू कुठं राहतो? तो म्हणला आपल्या गावाच्या शिवावर वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडावर मी राहतो, तिथे याला घेऊन जाईल. म्हणजे झाडाच्या खाली झोपडं सुद्धा तुला बांधता आलं नाही, तेव्हा त्या झोपडं नसताना तू दुसऱ्याला तिथे नेऊन काय करणार आहेस? अशा देवतांची कमी नाही. अशा जरा क्षमा मागून सांगू का, अशा भिकार चोटांची बी कमी नाही. हो, अशा भिकार चोटांची कमी नाही. स्वतःजवळ काही सामर्थ्य नाही, स्वतःजवळ काही शक्ती नाही, स्वतःजवळ काहीच नाही, पण तसा प्रयत्न केल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं देवप्राप्तीची शक्ती आणि देवप्राप्तीचं सामर्थ्य तुमच्या जवळ आहे की नाही ते पहा. विठ्ठल महाराज देवप्राप्तीचं सामर्थ्य काय? पहिलं सामर्थ्य समजून सांगण्यात आलं, भाव पाहिजे, शुद्ध सात्विक भाव पाहिजे. दुसरी शर्त सांगण्यात आली, भक्ती पाहिजे. तिसरी शर्त समजून सांगण्यात आली, मुक्ती पाहिजे. मुक्ती असेल तर प्रपंचाचं धरण तुटेल, भक्ती असेल प्रपंचाचं धरण तुटेल, भाव असेल प्रपंचाचं धरण तुटेल. आणि मुखाने हरिनाम उच्चारण झालं की प्रपंचाचं धरण तुटेल. आणि याबरोबर कीर्तनाच्या अभंगाचा अर्थ संपलाय. गणपती भगवंत
जगवंदना शंकर सुवन भवानी के नंदना